आजचा ब्लॉग आहे आपला गुरुवारचा आणि सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर काल मटकीला मोड आणायला ठेवलेले, पण काय झालं, ही जी मटकीला मोड आणायला मी नेहमी स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवते, पण काल मी या काचेच्या कंटेनरमध्ये ठेवून बघितले, म्हटलं कितपत मोड येतात आपण बघू, पण तेवढे असे मोड आले नाहीत। मला असं वाटलेलं की याच्यामध्ये पण चांगले मोड येतील, पण तेवढे असे आले नाहीत। पण मी म्हटलं परत आता ती खराब होईल, म्हणून मग मी आता असाच हा कंटेनर फक्त एक हलवून घेते आणि मग फ्रीजमध्ये ठेवून घेते। तर नेक्स्ट टाइम मी जसं मी पहिला म्हणजे ठेवायची स्टीलच्या कंटेनरमध्ये तसंच कंटेनर मी ठेवणार आहे। आणि या कंटेनरबद्दल लिंकसाठी विचारण्यात आलेलं, तर आजच्या व्लॉगच्या खाली मी तुम्हाला त्याचे लिंक देईन। हे सगळे कंटेनर आयकियामधनं घेतलेले आहेत, जसे हे पण आहे, हा जो काचेचा कंटेनर आहे, हा जो मोठा आणि छोटा तो देखील। इथे वाटप काढून ठेवलंय भाजीसाठी, जे ऑलरेडी आपल्याकडे केलेलं होतं। इथे जे वाटाणे काल भिजत घातलेले ते सकाळी मी जाताना फ्रीजमध्ये टाकून ठेवलेले, आणि फ्रीजमधली कुठलीही वस्तू लगेच शिजली जात नाही जर आपण ती लगेच शिजायला म्हणजे कुक करायला ठेवली तर। त्याच्यामुळे ती थोडीशी थंड व्हावी, लवकर थंड व्हावी, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवते। इडलीचं बॅटर ते देखील भरपूर असं होतं, म्हणजे पण मी काय करणार आहे, एवढं बॅटर तर मी आता एका टायमिंगला यूज नाही करणार आहे। तर मी आता जे आपले वाटाणे आहेत ना ते एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते, आणि त्याचा जो कंटेनर रिकामी होईल तो छानपैकी व्यवस्थित घासून घेते, आणि मग त्याच्यामध्ये बॅटर ओतून ठेवेन, कारण मग वेगळा परत मी एक्स्ट्राचा कंटेनर वापरणार नाही। जे आहे त्याच्यातच व्यवस्थित जर आपण तिथल्या तिथे जर ते वॉश करून क्लीन करून जर वस्तू वापरल्या ना, तर आपला पसारा देखील कमी होतो भांड्यांचा आणि वेळ देखील बराचसा वाचला जातो। तर त्याच्यामुळे मला पहिल्यापासून सवय आहे की मी जास्त भांडी वापरत नाही जेवण करताना। ज्या भांड्यांमध्ये जी आपण वॉश करून तिथल्या तिथे घेऊ शकतो ना, तर ती वॉश करूनच मी तिथल्या तिथे वापरते। तर इथे बघा, आत्ता जेवढं मला होईल तेवढंच मी पीठ घेतलं, म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा पण कमीचंच मी पीठ घेतलंय। मोजून 5-1 आंबोळ्या होतील तेवढंच पीठ मी ठेवलेलं आहे, आणि बाकीचं मी आता हे उद्यासाठी ठेवून नेईन, म्हणजे उद्या सकाळसाठी मला टिफिनसाठी होऊन जाईल, म्हणजे सकाळी वेगळ्या चपात्या वगैरे करायची गरज नाही। ॲक्च्युली ह्यावेळेस थोडंसं इडलीचं पीठ जास्तच भिजवलं गेलेलं माझ्याकडे, त्याच्यामुळे हे पीठ राहिलं, नाही तर 2-3 दिवसात माझं पीठ व्यवस्थित म्हणजे संपून जातं। आणि मी इडली वगैरे काहीतरी करते किंवा अप्पे वगैरे करते, तर अप्पे वगैरे पण मी यावेळेस काही केले नाही। तर इथे इडलीचं बॅटर बघा, थोडंसं मी पाणी टाकून घेतलं, कारण मला थोडेसे पातळ करायचे होते डोस्यासारखे, त्याच्यामुळे मी थोडंसं पातळ करून घेतलं। आणि आज ना थोडीशी डीमार्टची शॉपिंग परत केली। तुम्ही असं म्हणाल की कितीही शॉपिंग करते आणि किती डीमार्टमध्ये मी माझं एकदा जाणं होत नाही, तर माझ्याकडे एवढ्या वस्तू येतील, आणि पण ते सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या किचन रिलेटेडच असतात। तर माझी एक मैत्रीण गेलेली आणि तिने मला फोटो पाठवलेला की प्राजक्ता बघ, तुझ्यासाठी खूप परफेक्ट असे छान असे कंटेनर दिसतात। तर तिने मला 2 इमेजेस पाठवलेल्या, मग तिला मी म्हटलं की नको, ही वाले घे। तर तुम्ही म्हणाल किती उत्सुकता हे करते की पेपर ओपनच करून दाखवत नाही, सगळ्याचं हे करून, असं काही नाही आहे, पटकन ओपन करून दाखवते, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला उत्सुकता असते की मी याच्यामध्ये काय आणलेत आणि कुठले कंटेनर आणलेत। हे कंटेनर काही जास्त असे मोठे नाही आहेत, तुम्हाला आकारावरनं कळले असतील की खूप जास्त असे मोठे नाही आहेत, पण किचनसाठी परफेक्ट आहेत। अगदी आपल्याला थोडं थोडं काही स्टोअर करून ठेवायचं असेल तर याच्यामध्ये ना 3 साईज अवेलेबल होत्या। एक छोटी, म्हणजे ही सर्वात छोटी होती, याच्यापेक्षा मीडियम मध्यम आकाराची, आणि त्याच्यापेक्षा मोठी, अशा 3 साईजमध्ये होत्या। याच्यापेक्षा जी मोठी होती त्याची कॉस्ट होती 69, आणि त्याच्यापेक्षा मोठी होती त्याची कॉस्ट होती 89 रुपीज। तर अशा 3 साईजमध्ये वेगवेगळ्या म्हणजे साईजमध्ये आणि वेगवेगळ्या प्राईजमध्ये हे होते। पण मी पहिला विचार केलेला, तिला म्हटलं 6चा आण, तिने बिलिंगला गेली ती, आणि नंतर मी तिला फोन केला की 6 नको, तू पहिले 4च घेऊन ये, मी पहिले बघते कसे आहेत ते, आणि त्याच्यानंतर मग मी ठरवते की अजून 2-4 घ्यायचे की नाही। याची कॉस्ट याच्यावर लिहिलेली 44, आणि आपल्याला डीमार्टची प्राईस 39 रुपीजला मिळालेली। आणि थोडंसं ना कंटेनरचं झाकण खूप चांगलं आहे, म्हणजे अजिबात आतमध्ये काही अटकणार नाही, आणि ग्लास पण बऱ्यापैकी, आणि मेन म्हणजे याचं जे कॉम्बिनेशन आहे ते डार्क कलरमध्ये ना ब्लॅकमध्ये अगदी सुरेख असं दिसतं, परफेक्ट असं ते कॉम्बिनेशन आहे। तर आत्ता ह्या लगेच मी वापरायला घेणार नाही, आता सॅटर्डेला बघेन, कारण संडेला तर मला वर्किंग असल्यामुळे माझी कामं अजिबात होणार नाही। तर आज नैवेद्याला काय करायचं, तर आज त्याच मैत्रिणीने म्हणजे तिने डीमार्टमधनं लाडू घेतले, बेसनचे लाडू हल्दीरामचे। तर मी म्हटलं चला आज ना मग आपण लाडूच करू नैवेद्यासाठी, रोज रोज गोड पदार्थ काय करायचं, कारण ऑलरेडी मी ट्यूजडेला पण शिरा केलेला आणि त्याच्या आधी पण खूप गोड असं झालेलं, म्हणून मी म्हटलं नको आपण लाडूच करू। तर मी एक थोडासा म्हणजे एका वाटीला पाव वाटी मी रवा घेतलेला आणि अगदी खरपूस रंगावर भाजून घेतलाय, आणि बेसन मी अगदी खूप जास्त असं टाकलं नाहीये, मोजक्यात बेसनमध्ये
म्हणजे मी जवळपास पाववाटीच बेसन टाकलेलं आहे आणि त्याला मी पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे आणि पाववाटी मी तूप घेतलेलं आहे. तो छान असं खरपूस रंगावर बघा बेसन अगदी मी भाजून घेतलं आहे. कलर बदलायला आला आणि थोडासा स्मेल यायला लागला ना की आपण मग याच्यामध्ये थोडासा जो भाजलेला रवा होता तो ओतून घ्यायचा, छानपैकी मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्हाला रवा नको असेल तर तुम्ही रवा नाही टाकला तरी चालेल, पण थोडंसं खुसखुशीतपणा येण्यासाठी, चावताना थोडासा अगदी क्लीन वाटण्यासाठी, म्हणजे दाताला चिटकू नये म्हणून मी थोडासा रवा टाकलाय. आता याच्यामध्ये थोडंसं मी पाण्याचे हफके देते. बऱ्याच वेळा काही जण दूध पण टाकतात, पण मी पाणीच दिलेलं आहे आणि ते मी आता काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झाल्यावर अगदी म्हणजे कोमट, खूप जास्त असं थंड व्हायला नाही द्यायचं. आता याच्यामध्ये जी माझ्याकडे दळलेली पिठी साखर होती, म्हणजे जी आपण लाडूसाठी वापरलेली, थोडीशी जाडसरच अशी होती, ती मी टाकली. थोडेसे बदामचे काप टाकलेत आणि ज्या माझ्याकडे बिया होत्या त्या देखील टाकल्यात आणि मिक्स करून घेतलं. आणि ना हे जेवढं तुम्ही मिश्रण अगदी दाबून प्रेस करून घ्याल ना तेवढं तूप अगदी छान वितळलं जातं आणि बाइंडिंग होतं आणि अगदी परफेक्ट लाडू वळले जातात. बऱ्याच वेळा असं होतं की अरे तूप जास्त दिसत नाही तर लाडू वळले कसे जातात, तर असं काही नाही आहे. तुम्ही बघा इथे इझिली लाडू वळले जातात. थोडंसं गरम असतं पीठ, पण जर गरम असताना जर तुम्ही वळले ना तरच ते पटकन वळले जातात, कमी तुपातले लाडू, नाहीतर मग वळले जात नाही. तर मी काय करते ना, जेव्हा पण असे कधी कमी तुपातले वगैरे जेव्हा लाडू असतात ना तेव्हा सगळे लाडू ना पहिले थोडे थोडे बाइंड करून घेते, म्हणजे त्याचा एकदा गोळा तयार झाला ना एकत्र, नंतर मग आपण त्याला आकार देऊ शकतो पाहिजे तसा. पण जर तुम्ही ते एकत्र करून घेतलं नाही गरम असताना तर ते थंड झालं ना तर मग परत एकत्र ते असं होत नाही. त्याच्यामुळे पहिले थोडे थोडे लाडू मी बनवून घेते आणि नंतर मग त्याला हाताच्या तळव्यावर व्यवस्थित फिरवून त्याला आकार देते. याच्यावरती तुम्हाला डेकोरेशनसाठी एखादा बेदाणा लावायचा असेल, त्याच्यानंतर मी इथे बघा बिया लावलेल्या आहेत तर त्या ग्रीन कलरच्या छान दिसतात. तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही काजूचा तुकडा किंवा बदामाचा काप असं वेगवेगळ्या पद्धतीने लावून, आणि आता बघा इथे व्यवस्थित मी आता गरगर फिरवले ना की क्लीन अगदी चारी साईडने असे होतात ते, म्हणजे असे फुटलेले किंवा दडदडीत असे काही दिसत नाही त्याचा आकार. तेच आपल्याला टेन्शन असतं. आणि इथे माझे एवढ्या पिठामध्ये एवढे लाडू झालेले आहेत नैवेद्यासाठीचे. तर आजचा हा असा नैवेद्य होता. आय होप तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी आवडली असेल. थोडासा वेळ जातो बेसन भाजायला, झटपट असं नाही म्हणता येणार, पण अर्ध्या तासात आपले हे लाडू तयार होतात. तर मैत्रिणींनो, कामं सगळी आवरली आहेत आणि भांड्यांचा जो पसारा होता तो खूप होतो, त्याच्यामुळे माझी जी सवय आहे त्याप्रमाणे भांडी घासून ठेवली. हे एकदा काम झालं ना की मला खूप रिलॅक्स वाटतं, असं वाटतं सगळी कामं झालीत आणि मग निवांत जेवायला मिळतं. तर या शीटसाठी आपल्याला बऱ्याचशा कमेंट्स येतात की हे ब्लू मॅट तुम्ही कुठून घेतलंय किंवा याच्याबद्दलची थोडी माहिती द्या. तर हे ब्लू मॅट मी IKEA घेतलंय. आजच्या व्हिडिओच्या खाली मी लिंक देते, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उद्याला बघायला मिळेल, त्याच्या खाली लिंक देईन त्यांची. हार्डली 200 ते 300 रुपयापर्यंत तुम्हाला हे इझिली मिळून जातं. 300 रुपयाची कॉस्ट आहे. जेव्हा कधी सेल वगैरे किंवा ऑफर वगैरे असेल तर थोडंसं कमीमध्ये मिळून जातं. आणि हे असे हे जे काचेचे कंटेनर असे जे माझ्याकडे जे असतात ना त्याच्यासाठी मी हे सुकत घालण्यासाठी हे वापरते, म्हणजे त्या खाली पटकन कुठेतरी लागून ना ब्रेक होऊ नये काच, म्हणून मी हे वापरते. आणि जर हे म्हणाल की सुकवायचे कसे, तर अगदी पटकन सुकतात. तुम्ही असं फॅन खाली ठेवलात आणि इथे किचनमध्ये काम करत असाल ना, तुमचं सगळं काम आवरेपर्यंत ते लगेच ड्राय होऊन जातात. याच्यामध्ये खूप असं त्याला काही वास वगैरे असं पण काही येत नाही. तुम्ही ते परत वॉश करून ड्राय करून परत ठेवू पण शकता आणि इझी टू म्हणजे यूज आहे ते. नक्की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हा परचेस करा तुम्ही, कारण हा आपल्या किचनसाठी चांगला प्रोडक्ट आहे. आणि मी असे बरेचसे प्रोडक्ट्स तुमच्याबरोबर शेअर करत असते की जे रिझनेबल आहेत आणि आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये यूज होत असतील. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण मी खूप गोडाचं असं काही केलं नाही, जे सिम्पल असं केलेलं. आणि कसं होतं बऱ्याच वेळा खूप गोड 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 आपण किती खाणार, कारण जन्माष्टमीला शिरा पण केलेला. तर म्हटलं चला आज लाडूच करू आणि मग ते आपल्याला खायला पण होतील वीकडेज मध्ये. तर त्यानिमित्ताने ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली, म्हणजे पटकन घाईच्या वेळेस आपण कसं करू शकतो ते शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जे मी शॉर्टआउट्सचा जो कालचा व्हिडिओ जो पोस्ट केलेला आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी त्याचं काही असेल तर तुम्ही मला ईमेल आयडीवर prajakta.sakarkar3@gmail.com या आयडीवर तुम्ही मला ईमेल करू शकता. 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बनवून म्हणजे करायचा आहे, पाठवायचा आहे मला. आणि आपण एक आठवडाभर वाट बघू. आठवडाभरामध्ये जेवढे काही आपल्याकडे व्हिडिओज येतील त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ किंवा मग माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एका
ब्लॉगरची म्हणजे एका युट्यूबरचं मी छोटी छोटी जी क्लिप आहे ती ऍड करेन. म्हणजे कसं होतं, सगळ्यांचे व्हिडिओ जेव्हा एकत्र बघितले जातात ना, तेव्हा प्रत्येक जण समोरचा व्यक्ती पण कन्फ्युज होऊन जातो. ऍट अ टाइम एवढे जण बघणार, म्हणजे एवढ्या युट्यूबरचे छोटे छोटे शॉर्ट्स बघण्याचे. तर माझा असा विचार आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एकेकाचा व्हिडिओ मी ऍड करेन, म्हणजे ते समोरच्यापर्यंत पण व्यवस्थित पोहोचेल. जर आपल्याला कुठलं काम करायचं, एखाद्याला मदत करायची, तर व्यवस्थितच का करू नये असं माझंच म्हणणं असतं. म्हणजे मी कुठलीही गोष्ट करायची ना, मला थोडासा उशीर झाला तरी चालेल, थोडंसं काम लांबत असलं तरी चालेल, पण ते परफेक्ट होत नाही तोपर्यंत ते काम करायचं नाही, असा नेहमी प्रयत्न असतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.